न्याय एकदम सारखा केला असं बोललो असताना. कारण ज्यावेळेस अजितदादांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असंच धोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलो असतो 100% त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय, न्याय सारखा करतात. मग आपल्या घाडगे भाया सुद्धा आणलं. तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता. इथंच आमच्या लक्षात आलंय आणि इथंच आता मराठा सावध झाला आणि मराठी सावध व्हा. आता सांगितलं तुमच्या माध्यमातून. ते ऐकतात बरोबर, ते झोपत नाहीत. हाक दिली होती, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते. आता पुढची भूमिका काय असणार आहे? नांदेड, जालना या ठिकाणी जाळपोळ आणि अनेक वेळा असं पाहायला मिळत आहे की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागतंय. आधी अशा भूमिका काय घेत नाही, सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? दाबून कस काय रात्री आपल्याला माहिती दाबून फाबून देत नसतो. काम करायचं तर क्लिअर करायचं. दाबादाबी घरी, इकडे नसते दाबादाबी. अजितदादांनी सूरज चव्हाणला राजीनामा देण्यासाठी ट्विट केलेलं आहे पोस्टवर. हे राजीनामा देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं नाही प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? गुन्हे तर दाखल व्हायलाच पाहिजेत, कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती. परंतु त्या भैयाने प्रश्न विचारला तो, तुम्ही पोरांनी सगळे शांत राहा, जाळपोळ करू नका. आपण सक्षम आहेत, सगळं करायला आपण सक्षम आहेत, जाळपोळ काही करू नका. आमचं आता विजू भैयाचं आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर की लोकशाही मार्गाने शांततेत ते मूर्ख झालेत. जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहे. त्यांचं काय माहित नाही मला. तुमची काय दिशा काय असणार आहे आता? तुम्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील. दिशा कशी राहील? लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच राहतील. जाळपोळ असं काही होणार नाही. तसं विजू भैयाची सुद्धा आमचं बोलणं झालं, ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहेत. कारण आम्ही खंबीर आहेत. दादा संघटित होऊन मारण्यात आलेला आहे, कायद्याअंतर्गत कारवाई होईल अशी मागणी करणार गेली. सकाळी पण सांगितलंय, आता पण पुन्हा सांगतो. त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये, अंधक दिसतंय. याचा अर्थ डोळा निकामे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस. तिथं 307 बसतोय. सामूहिक कट रचलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हाणायला पाठवलंय. कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता. म्हणजे जसा पळले ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकडल्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मांस आणायला लावलं. म्हणजे महादेव भाया मुंडेंचं आणि मांस ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं. तोच प्रयोग इथं आमच्या विजू भायाच्या बद्दल झालाय. हे मी जबाबदारीनं बोलतोय. तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट रचलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हाणायला आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत. याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात 100% आहेत. अजित दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे, नसता तुम्हाला जड जाणार आहे. दादा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं काही समीकरण झालंय असं वाटतं? नाही, मग असं झालं तर मी मग सांगितलं ना तुम्हाला, आता तसं तयारीने जावं लागेल. मग तुम्ही तिकडून हाण लागले इकडून हाणलेच. अरे मग काय करावं? सर्वसामान्य थोडंच हारू शकणार आहे. सर्वसामान्य प्रश्न नाही विचारायचे. सर्वसामान्य खेट बोटाडच घेऊन जायचं जाताना. आता चप्पल घेऊन जायचंच नाही. आता जर पूर्ण हाण लागलं थोपाडच फोडायचं. काय करणार हो? गरीबाच्या लेकराला नुसतं सांगायला गेलं यार. ते एवढा सारखा हत्तीसारखा माणूस तुम्ही बदाबदा हाणायला लागले 40-50 जण येऊन. तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला, वाईट वाटलं, इज्जत गेले. आम्हाला किती वाईट वाटत असेल? एवढा मोठा माणसाला, हत्तीसारख्या माणसाला म्हणता तुम्ही. घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संपलेतच वाटतंय. आता कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाहीत, कोणालाही मांडण्याचा अधिकार राहिला नाही. पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या, इथून निजाम बोलावा माघारी जावं लागलं. तो इंग्रज भैया आला होता, तो माघारी जावं लागलं रट्टेकून. जेवढ्या हुकुमशाही होत्या, ज्या लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खून गेलेत. यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यानात नाही राहिलं. जर जनता, शेतकरी जर एकदा उठले आणि उसळले, काहीच चलून देणार नाहीत कोणाचं. हुकुमशाहीसारखं वाटतंय. मग हुकुमशाही म्हणूनच सांगितलं ना. हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटणं आता लय झालं, त्या दिवशी काहीच चलून देत नाहीत. एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं. 1-2 देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं. ते या निमित्ताने सांगतो, ती वेळ येऊ देऊ नका, शाने व्हा. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जबाब विजू भैयाचा घ्या. तुमच्या SP साहेबांना सांगा, आम्ही SP साहेबांना बोलतो. कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा. वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो, शांततेत घ्या. विजू भैयाचा जसा ते निरोप येईल तसं तुम्ही सगळेजण शांत राहा.
कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे, छातीत दुखतंय, त्यांची सुद्धा आपण काळजी करूया. आपण सगळे सोबत आहे. असं समजायचं नाही की थंड झालं काय झालं, फक्त उद्रेक जाळपोळ कोणी करू नका ही सगळ्याला विनंती आहे. चलो, धन्यवाद. अजित पवारांचा पक्षाचं काम चांगलं चालू आहे आणि अजित पवारांचं कृत्य घडतंय असं तुम्ही स्टेटमेंट केलं. अजित पवारांबद्दल तुमची भूमिका सॉफ्ट आहे, पण त्यांच्या दोन पक्षांच्या देशाद्रोहाबद्दल तुमच्या मनात राहते. हे बघा, तुमचा प्रश्न पण महत्वाचा आहे आणि मला उत्तर देणं पण गरजेचं आहे. अजित पवारांबरोबर माझी सॉफ्ट भूमिका आहे आणि त्या तटकरेंबद्दल नाहीये. तटकरे साहेब ही दोन भूमिका आहेत, त्यांच्या दोन नाहीत का? अजित दादांना ज्यावेळेस शिवीगाळ केली गेली, घाण बोललं गेलं, त्यावेळेस हेच नेते का नाही बोलले, का नाही हल्लं जाऊन? इथं आमचा मराठीचं एक पोरग शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन गेलं तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं. इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का? तुम्ही जसे वागताल तसं वागावं लागेल ना. तुम्ही जर असं केलं असतं ना, तुमच्या नेत्याला अजितदादांना शिव्या दिल्यात, पवार घराण्याला शिव्या दिल्या, ते राजकारण जवळ आम्हाला नाही देणं घेणं, त्यांचा पक्ष कोणचा आहे, आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचेच. पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं म्हणून. ज्यावेळेस अजितदादांना घाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाचं, त्यावेळेस ह्याच नेत्याने जर त्यांना बदाड असतं तर आम्ही आज म्हणलो असतो. त्यांच्याला सुद्धा धोपटी देते, आपल्याला सुद्धा मारलं, काय नाही बरोबर केलं ते न्याय करते. तुमच्याकडे न्याय नाहीये. दादा एक शेवटचा प्रश्न. मनोज दादा, दादा, एक तुम्ही शेवटचा प्रश्न. तटकरेवर आरोप केलेले आहे. या प्रकरणामध्ये तटकरेंना सुद्धा आरोपी करा असं तुमची मागणी राहणार आहे? आता षडयंत्र त्यांनी रचलंय, कुणी रचलंय? तुम्हाला सांगितलं ना, परळीचं एका गुंडानं इथून मारून इथं मास आणायला लावला. यांनी सुद्धा इथंच येते. मला जायचं आहे ठाणा असं सांगा म्हणलेत, विजूबाई म्हणते. मग ते गुंडाची टोळी चालणार, अजित चिटकून सदरावरच बसू तुझी. कालच्या षडयंत्राचा आका कोण आहे? हे काय हे नवीन न्यू आका, तटकरे साहेब न्यू आका, दादा दुसरं कोण? छगन भुजबळ मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो, हे त्यांना पण माहिती. परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधं नाही. त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतोय म्हणजे साधी गोष्ट नाहीये. छगन भुजबळ म्हणतायत एखाद्या नेत्यापुढे असं पत्ते फेकणं हे चुकीचं आहे म्हणतात. त्याला काय कळतंय? गेलेल्या माणसाचे प्रश्न विचारतात तुम्ही पुढे. मला वाटलं दुसरा कोण आहे कळू. त्याला शेवटचा प्रश्न दादा, क्लब चालकाला पत्त्याचं वाईट वाटणारच नाही, किंवा मेन मुकादम आहे पत्ते वाटणाराचा, त्याला काय कळणार आहे? दादा तटकरे साहेबांना तुम्ही मुख्य सूचना म्हणताय. ज्यावेळेस विजयदादा घाडगे पाटील हे त्या ठिकाणी आले, पत्ते फेकल्यानंतरही त्यांनी उभा टाकून मी निवेदन स्वीकारले, तर ह्याच्यामध्ये मी दोषी कसा असा सुद्धा सवाल तटकरेंनी उपस्थित केला. हे इतके चतुर आहेत, हे समोर सज्जनाची भूमिका निभावणार पण पाठीमागून राक्षसी वृत्ती वागणार. निवेदन हे तुम्हाला आणि मला दाखवण्यासाठी, कारण चौथा आधारस्तंभ तुम्ही आहेत मीडियावाले, तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच बसलेलो आहे, तो आहेत किती दम आहे दाखव, हाणून माघारी येऊन सांगितलं हाणलं म्हणून. हे सत्य आहे. म्हणून अजितदादा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावं लागेल, नसतं अजितदादाला त्रास होणार. पोरांनी मात्र शांत राहा.